नमस्कार. शिवतेज डिजिटल मीडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाच्या प्रश्नाविषयी चर्चा करणार आहोत. गेल्या काही दिवसापासून सर्वत्र एल-आय-सी आय-पी-ओची चर्चा केली जात आहे. एल-आय-सी आय-पी-ओ म्हणजे नेमके काय? याविषयी आपण शिवतेज चॅनलच्या माध्यमातून एल-आय-सीच्या किंवा गुंतवणूक क्षेत्रातले जे प्रतिनिधी आहेत किंवा जे गुंतवणूक क्षेत्रामध्ये चांगलं कामकाज करतात, तज्ञ आहेत, मार्गदर्शक आहे, त्यांच्याकडे आपण एल-आय-सी आय-पी-ओविषयी माहिती जाणून घेणार आहोत. आपल्याकडे आज शिवतेज डिजिटल मीडियाच्या प्रेक्षकांसाठी आज आपण मुख्य गुंतवणूक सल्लागार जे आहेत मोहन सानप, त्यांच्याकडे आज आपण आलेलो आहोत. त्यांच्याकडून आपण एल-आय-सी आय-पी-ओ संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. गेल्या 1 महिन्यापासून मोहन सानप सर हे एल-आय-सी आय-पी-ओ बाबत सामान्य नागरिक तसेच एल-आय-सीचे जे पॉलिसीधारक आहेत, त्यांच्यामध्ये जागृती निर्माण करत आहेत. एल-आय-सी आय-पी-ओ म्हणजे नेमके काय याविषयी ते आपल्याला आज माहिती देणार आहेत. नमस्कार सानप सर. धन्यवाद सर. एल-आय-सी आय-पी-ओ हा जेव्हा कोणतीही कंपनी जेव्हा पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये येते, तर त्याला इनिशियल पब्लिक ऑफर असे म्हणतात. तर त्या संदर्भात एल-आय-सी पहिल्यांदा शेअर मार्केटमध्ये येते, तर तिला म्हणतात एल-आय-सी आय-पी-ओ. सानप सरांना माझा पुढचा प्रश्न असा आहे, की एखादा एल-आय-सी पॉलिसी धारक असेल, त्याच्यावर जर त्याने कर्ज घेतलेले असेल, तर तो एल-आय-सीचा आय-पी-ओ घेऊ शकतो का? हो, नक्कीच घेऊ शकतो. यामध्ये आपलं कर्ज घेतलेलं असेल, जॉइंट लाईफ पॉलिसी असेल, तर सगळेजण त्यात भाग घेऊ शकतात. कर्ज जुने जरी पॉलिसी असतील, तर ते प्रत्येकजण सहभागी होऊ शकतो यामध्ये. सानप सर, दुसरा प्रश्न असा आहे, की एल-आय-सी आय-पी-ओमध्ये साधारण कोण सहभाग घेऊ शकतो? त्याची पात्रता काय आहे? एल-आय-सी आय-पी-ओसाठी आपल्याला भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. ज्याचं स्वतःचं एन-एस-डी-एल आणि सी-डी-एस-एलकडे असलेलं नोंदणीकृत डीमॅट अकाउंट त्याच्याकडे असणं गरजेचं आहे. एल-आय-सी आय-पी-ओमध्ये आय-पी-ओ आपण जर एखाद्याने घेतलेला असेल, तर त्याला भविष्यात काय फायदा होऊ शकतो? आय-पी-ओ घ्यायचा हा फायदा असा आहे, की भारतातला नव्हे तर जगातला सगळ्यात मोठा ब्रँड आपल्या मालकीचा होऊ शकतो किंवा आपण त्याचे भागीदार बनू शकतो. ज्यायोगे आपली आर्थिक उन्नती पण त्याद्वारे होऊ शकते. एल-आय-सी आय-पी-ओ म्हणजे थोडक्यात एल-आय-सी कंपनी जी आहे, तिचा आय-पी-ओ शेअर मार्केटमध्ये येणार आहे. तर याविषयी सामान्य नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम आहे. तो असा की आता एल-आय-सीचे खाजगीकरण होणार आहे. हे खरोखर तसं आहे की ती चर्चा जी चालली आहे, ती चुकीच्या पद्धतीची चर्चा आहे? हो, एल-आय-सी आता शेअर्स मार्केटमध्ये येते म्हणजे तिचा काही भाग भांडवल आता शेअर मार्केटमध्ये लावते आहे. पण यात फक्त 5%च ह्या वर्षीचं उद्दिष्ट आहे आणि गव्हर्नमेंटने ठरवलं होतं, की गुंतवणूक कमी करायची. त्यातलं 10% पैकी जेव्हा लक्षात आलं, की 5% मध्येच आपलं उद्दिष्ट साध्य होऊ शकतं, तर यावर्षी भारत सरकारने फक्त 5%चा हिस्सा त्यांच्याकडचा 5% हिस्सा आहे, ना की एल-आय-सी स्वतःचे काही शेअर्स विकते यामध्ये. केंद्र शासनाने आय-पी-ओ, एल-आय-सीचा आय-पी-ओ काढण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तो तुम्हाला असं वाटतं की तो निर्णय योग्य आहे? हो, आजच्या काळाच्या सुसंगत असा निर्णय आहे तो. कारण जी गोष्ट आज एल-आय-सीचं भागभांडवल जे 65,000 कोटीचं जेव्हा विकायला काढलेलं आहे, तर त्यामध्ये जी मार्केट व्हॅल्यू जी येणार आहे, ती साधारणतः 2,00,000 कोटी ते 8,00,000 कोटीपर्यंतच त्याची व्हॅल्यू येणार आहे. सानप सरांना एक दुसरा प्रश्न असा आहे, की सामान्य गुंतवणूकदार जे आहेत, त्यांच्यासाठी एल-आय-सी आय-पी-ओमध्ये काही सहभाग घेता येऊ शकतो का? किंवा ते त्यांच्यासाठी काही सोय केलेली आहे? हो, नक्कीच. यामध्ये एल-आय-सीच्या सामान्य गुंतवणूकदार जे आहे 2,00,000 पर्यंत एक सामान्य गुंतवणूकदार यात गुंतवणूक करू शकतो. त्यासोबतच जे एच-एन आहेत, हायली नेटवर्थ इंडिव्हिज्युअल जे आहेत, तर त्यांचे पण 2 ब्रॅकेट केले एल-आय-सीने, की फर्स्ट एच-एन-आयमध्ये 2,00,000 ते 10,00,000 गुंतवणूक करू शकतो. दुसरं आहे 10,00,000 पासून पुढचं. तर यासोबत आपण याच्यात अधिक गुंतवणूक करू शकतो. सानप सर, आम्हाला पुन्हा आम्ही जे आता तुम्हाला शिवतेजच्या मार्फत जे काही प्रश्न विचारले, ज्याचे तुम्ही उत्तरं दिलेले आहेत. तर सानप सरांना एक असा आमचा प्रश्न आहे, की या एल-आय-सी आय-पी-ओच्या पलीकडे तुम्हाला काही विशेष सांगावसं वाटतं का? त्याचे काही फायदे, तोटे किंवा तुम्हाला असं वाटलं पाहिजे का, ही जी माहिती आहे, ती खरोखर ती एल-आय-सी पॉलिसी जे धारक आहे,
आय-पी-ओ जे घेणार आहेत त्यांच्यापर्यंत गेली गेली पाहिजे, पोहोचली पाहिजे. याविषयी आपण थोडक्यात माहिती द्या. या IPOच्या संदर्भात मी नक्कीच सांगू शकतो, की आज जो आपला युग आहे स्टार्टअपचं, शार्क टँक्सचं, की जिथं आपण नवीन आयडियाज बघतो. हा बिझनेस सुरू झाला ₹5,00,00,000 कॅपिटल घेऊन 1956 साली. आज 5,00,00,000च्या इन्व्हेस्टमेंटमध्ये LICचं मॅनेजमेंट इतकं उत्तम आहे. आमच्या फंड मॅनेजरची कामगिरी इतकी छान आहे, की 5,00,00,000 वरनं त्यांनी आज जे सप्टेंबर 21 मध्ये LICचं व्हॅल्यू आहे 39,00,00,000 तर इतकी दमखम असलेली जी इन्शुरन्स कंपनी आहे किंवा बिझनेस मॉडेल आपण ज्याला म्हणू आणि ज्यातनं दरवर्षी आपण प्रॉफिटमधनं 5% गव्हर्नमेंटला पण देतो, ज्या 5,00,00,000च्या बदल्यामध्ये. तर इतकी प्रॉफिट मेकिंग जी कंपनी आहे, तर हिच्यात आपण नक्कीच पैसे लावले पाहिजे. आणि जे आता मार्केटमधले जे तज्ञ अभ्यासू लोक आहेत, त्यांचा असा दावा आहे, की ज्या दिवशी लिस्ट होईल शेअर्समध्ये मार्केट LICचा, तर तो व्हॅल्यू जी असेल ती भारतातल्या पहिल्या 3 कंपन्यांचे आसपास नंबर असेल. आज नंबर मी तुम्हाला डेफिनेटली नाही सांगू शकत, पण पहिल्या 5 मध्ये असणार आहे आणि भारताच्या इतिहासातला पहिला शेअर्स असेल, की जो लिस्टिंगच्या दिवशीच निफ्टीमध्ये पहिल्या 5 मध्ये जाणार आहे. जो आय-पी-ओ LIC आय-पी-ओ संदर्भात आपण जे फिरताहेत जागृती करत, तर तुम्हाला काय वाटतं त्याला प्रतिसाद कशा प्रकारचा मिळतो आहे? अगदी उत्तम प्रतिसाद आलाय सर. मी आज खूप सारे कॉर्पोरेट ऑफिसेस, स्कूल्स असतील, कॉलेज असतील, विविध मंडळं असतील, यांच्याकडे जाऊन जनजागृतीचे माझ्यासोबत आमचे मार्गदर्शक भरतजी क्षत्रिय साहेब होते. मॅडम होत्या आमच्या क्षत्रिय मॅडम. तर आम्ही सर्व ठिकाणी जाऊन लोकांमध्ये ती जागरूकता निर्माण केली आहे आणि विशेषतः LIC IPO येतोय म्हणून मी सांगतो, की LIC पहिल्यांदा नाही येत आहे या शेअर्स मार्केटमध्ये सर. की आपल्या शिवतेच्या प्रेक्षकांना मी सांगू शकतो, आजच्या जी शेअर मार्केटची जी पूर्ण व्हॅल्यू आहे, तिच्या 4% संपत्ती ही LICकडे आहे. आणि आज 250 पेक्षा जास्त अशा कंपनीज आहे, की ज्याच्यामध्ये LICचा 1% पेक्षा जास्त हिस्सेदारी. म्हणजे इतका व्हास्ट जेव्हा डायव्हर्सिफाय पोर्टफोलिओ असेल, तर ती कंपनीचं रेव्हेन्यू आणि तिचं दमखम किती असेल याची आपण कल्पना केली पाहिजे. की जे म्हणतात की LICचे रिटर्न स्लो आहे. पण इक्विटी मार्केटमधला जर कोणी दादा असेल तर LICचं असेल. कारण लास्ट इयरचं जे रिटर्न्स आहेत, हे मोर दॅन 80% आहेत. 80% पेक्षा जास्त रिटर्न्स LICने इक्विटी मार्केटमधनं कमवले. आपण जर बघितलं का शेअर बाजारामध्ये प्रचंड स्पर्धा आहे. आता LIC आय-पी-ओ काढत आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे कदाचित ते लांबणीवर जाऊ शकतं. परंतु ते युद्ध थांबल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष बाजारात आय-पी-ओ येईल LICचा, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं की आता एवढं स्पर्धा चालू आहे. त्या स्पर्धेत LICचा आय-पी-ओ जे केंद्र शासनाचं धोरण आहे, जो उद्देश आहे, तो टिकेल का? हो, नक्कीच ना. कारण LICनी आणि माननीय अर्थमंत्र्यांनी जो निर्णय घेतलाय पुढे ढकलणं तो योग्यच आहे. कारण जेव्हा व्होलटाईल मार्केट असेल आणि जेव्हा भारतातली सगळ्यात उत्तम गुंतवणुकीची जेव्हा संधी असेल, तर प्रत्येक जणाची इच्छा असणार आहे तिच्यामध्ये सहभाग घेण्याचा. आणि आजचं मार्केटमधलं जी व्होलॅटिलिटी बघून आपण असं वाटतंय, की जर LICने IPO लॉन्च करायची जर थोडी घाई केली असती, तर झालं काय असतं लोकांनी आहे ते स्टॉक्स विकून कदाचित LICचा IPO भरला असता. तर त्याने आणखीन बॅड इम्पॅक्ट याच्यावर आलं असतं. तर त्यामुळे थोडं पुढे ढकलण्याची ही घेतलेली. जे याच्या LIC पॉलिसी धारकांमध्ये 2 प्रकार साधारण मानले जातात. याविषयी शिवतेच्या जे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही सांगा, की जे रेग्युलर 20-20 वर्षाची पॉलिसी घेतात आणि जे काही 2% किंवा 4% असे पॉलिसी धारक आहे, की तात्पुरती जी परिस्थिती पाहून पॉलिसी घेतात. त्यांचा आणि त्या तुमचा जो LIC आय-पी-ओ आहे, याचा काही त्याच्यावर काही परिणाम होईल का? हां, त्याच्यामध्ये 2 जे नॉर्मल प्रकार समजले 3 ॲक्चुअली तसे समजलेत, की एक असतो टर्म प्लॅन स्पेशली जे फक्त आपण गाडीचा इन्शुरन्स असतो, की वर्षभर गाडीला काही झालं तर ठीक, नाही तर पैसे आपले. तर त्याला मूळ आणि शुद्ध विमा म्हणतात. दुसरं आहे एंडोमेंट पॉलिसी, की जे आपण ठराविक मुदतीसाठी ठराविक पैसे भरतो आणि तिसरा जो प्रकार आहे युलिपचा, तर युनिट लिंक पॉलिसीज. तर या पॉलिसींचा अर्थ असा होतो, की मार्केटमध्ये ते पैसे लावतात. ते फंड मॅनेजर मॅनेज करतात. पण हे जे पैसे इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत युलिपमधले, तर यांचं काळ निश्चित नसतो. किती दिवस ते पैसे इन्व्हेस्ट करणार. पण आमचा जो स्ट्राँग बेस आहे LICचा, की 90% पेक्षा जास्त आमच्याकडे एंडोमेंट पॉलिसीज कस्टमर्स आहेत. म्हणजेच काय, की पुढच्या 20, 15, 20 वर्षासाठीचे निश्चित प्रीमियम देणारे आमच्याकडे कस्टमर्स आहेत, की जे त्याच्यातनं कधी म्हणजे आमचे फंड सुद्धा त्या पद्धतीनेच मॅनेज असणार आहे आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करून त्याच्यावरले रिटर्न्स पण चांगले घेता येतील. LIC आय-पी-ओ बाबत तुम्ही जे LIC पॉलिसी धारक आहे किंवा जे सामान्य नागरिक जे आपण म्हणतो त्यांना गुंतवणूक करण्याची इच्छा असेल,
यांना तुम्ही कुठले आव्हान करू शकता किंवा काय मार्गदर्शन करू शकता? मी तर नक्कीच सर्वांना आवाहन करेल या शिवतेजच्या माध्यमातनं, की हा भारतातली आजपर्यंतचा जो आपण जो साजरा करतोय अमृत महोत्सव, तर मला असं वाटतं एल-आय-सीचा आय-पी-ओ म्हणजे हा त्या अमृत महोत्सवातला आता अमृत क्षण जवळ आलेला आहे. तर याच्यामध्ये प्रत्येकाने भाग घेतलाच पाहिजे आणि हे अमृताचे कण प्रत्येकाने वेचलेच पाहिजे. सर ते एल-आय-सी आय-पी-ओमध्ये किती गुंतवणूक करणार आहे? त्याची काही फिगर वगैरे आलेली आहेत का? किंवा पॉलिसी धारकांची काही संख्या आहे का त्याच्यामध्ये? हां. एल-आय-सी याच्यामध्ये माध्यमातनं ज्याला आज एल-आय-सीचं तुम्ही जर कोणती न्यूज बघा, मीडियामध्ये जी चर्चा असते, याला नुसतं आय-पी-ओ असं कोणी म्हणत नाही. याला मदर ऑफ ऑल आय-पी-ओ म्हणतात. कारण एल-आय-सीने जी काळजी घेतली, आजपर्यंत घेते सर्वसामान्य गुंतवणूकदारांची. पहिल्यांदा असं होतं, की 35% कोटा हा फक्त किरकोळ गुंतवणूकदारांसाठीच राखीव आहे. या एल-आय-सी आय-पी-ओमध्ये तुम्ही असं मागे म्हटलं, की भारताच्या बाहेरच्या नागरिकांना याच्यामध्ये सहभाग घेता येणार नाही. त्याचं काय कारण असू शकतो किंवा तो निर्णय योग्य आहे का? हां, नक्कीच. आज जे आमचे ॲक्चुअरीज आणि फंड मॅनेजर किंवा आपली गव्हर्नमेंटची जी पॉलिसी आहे, तर तिच्या अनुषंगाने तो निर्णय योग्यच आहे. जर तुम्ही जर बाहेरच्या नागरिकांना, विदेशी नागरिकांना यात जर सहभाग घेऊन देणार नसेल, तर मग याच्यात तुम्हाला प्रॉफिट कसं काय मिळू शकतो? त्याचा काही परिणाम होऊ शकतो का प्रॉफिटवर? नाही, विदेशी नागरिक ही संकल्पना अशी आहे, की विदेशी नागरिक म्हणजे तो भारतीय नागरिक असावा, तो जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात राहिला असला तरी चालणार आहे. फक्त त्याचं इथे डीमॅट अकाउंट पाहिजे आणि बँक इथे पाहिजे त्याची. सानप सर, पुढचा प्रश्न असा आहे, की शेअर्स 32 कोटी आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे आणि डीमॅट अकाउंट जे आहे ते 10 कोटीचे आहेत. तर जाणकारांच्या मते याचा ताळमेळ बसणार नाही आणि खरोखर एल-आय-सी जो आय-पी-ओ जी स्कीम गव्हर्नमेंटने काढलेली आहे, ती सक्सेस होईल का नाही होईल याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याविषयी आपलं मत काय आहे? नक्कीच सर, आज मार्केटमध्ये एक सामान्यांमध्ये पण चर्चा आहे, की 32 कोटी शेअर्स येणार आणि आत्ताच्या मार्केटमध्ये शेअर्स मार्केटमध्ये मागच्या 100-150 वर्षामध्ये जे आता डीमॅट अकाउंट्स उघडले, मागच्या वर्षापर्यंत 6 कोटी 5 कोटीपर्यंतचा जो आकडा होता. एका वर्षामध्ये आता जर लास्ट 2 महिन्यातलं जर उदाहरण घेतलं आपण, की आय-पी-ओसाठीचं दर महिन्याला 1 कोटीच्या आसपास नवीन डीमॅट अकाउंट उघडतात आणि आपला मुद्दा पण योग्य आहे सर, की जर 32 कोटी शेअर्स येणार असतील आणि डीमॅट 10 कोटी असेल, म्हणजेच मागणीपेक्षा जर पुरवठा जास्त असेल, तर हा सक्सेस कसा होईल? पण याचं उत्तर त्याच्यातच आहे सर, कारण जर जाणकार सांगतात, तर जाणकारांना पण माहिती आहे, की शेअर्स जेव्हा अलॉट होतात डीमॅटमध्ये, तर डीमॅटमध्ये शेअर्स एकाला एक नाही होत. तर तो शक्यतो ते 7 किंवा 8चा बंडल असतो. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव. पण 9 कोटी आहे, तर 9 कोटी भागिले 7 जेव्हा आकडा होईल, तर तो नक्कीच 1 ते 1.5 कोटीच्या मध्ये येणार. म्हणजे जे डीमॅट मध्ये शेअर्स जे अलॉट होणार आहे, ते किरकोळ गुंतवणूकदारांच्या 1.5 कोटीच याच्यात होणार आहे आणि जे पॉलिसी होल्डरसाठी जे राखीव शेअर्स आहेत, तर 3×15 म्हणजे 3.5 1.5 कोटीच्या आसपास जे शेअर्स राखीव आहेत, ते पण जेव्हा डीमॅटमध्ये येणार आहेत, तर ते पण त्याला भागिले 7च होणार आहे आणि ते 35 ते 40 लाख डीमॅटमध्ये होणार आहे. म्हणजे जर आपण ओव्हरऑल गुंतवणूक बघितली किरकोळ गुंतवणूकदार सहित, तर 1.5 ते 2 कोटी डीमॅटमध्ये हे सगळं ॲब्झॉर्ब होणार. तर म्हणजेच काय होणार आहे, जर 10 कोटी शेअर्स असतील आणि जर मिळणारे अलॉटमेंट जी असेल ती 2 कोटी याच्यात असणार आहे डीमॅटमध्ये, तर नक्कीच मार्केट आणि बाजारामध्ये स्पर्धा असणार आहे हा मार्केट शेअर्स घेण्यासाठीच. तोच प्रश्न आम्हाला विचारायचा होता स्पर्धेविषयी. जर एल-आय-सी आय-पी-ओ बाजारात आल्यानंतर जी स्पर्धा होणार आहे, त्यामध्ये इतर जे तुमचे प्रतिस्पर्धी कंपन्या ज्या असतील गुंतवणूक करणाऱ्या, त्या लॉसमध्ये जाऊ शकतात का किंवा ते अडचणीत एल-आय-सी आय-पी-ओला अडचणीत आणण्यासाठी काही करू शकतात का, असा जो सामान्य लोकांच्या मनामध्ये जो प्रश्न आहे, याविषयी तुमचं मत काय आहे? नाही, काय होणार याच्यात बऱ्यापैकी 2000 सालानंतर जी आपण ओपन मार्केटची पॉलिसी घेतलेली आणि आता प्रत्येक कंपनी जर सेबीच्या अंडर रेग्युलेशनमध्ये येणार, IRDA पण याच्यावर व्यवस्थापन बघते. त्याच्यामुळे कोणतीही कंपनी दुसऱ्या कंपनीला असं काही करणार, पण प्रत्येकजण ह्या इन्शुरन्सच्या अवकाशामध्ये स्वतःची स्पेस बनवते. पण जेव्हा अवकाश आणि इन्शुरन्स म्हणू आपण तेव्हा, तर या अवकाशातला जो तळपता जो सूर्य आहे सध्या, जो 70% हिस्सासहित एल-आय-सी आज आहे, तर तुम्ही जर त्या ग्रहमंडळाची जर रचना बघितली, तर त्याच्यात जर जिथे एल-आय-सी जर 70% सहित सगळ्यात मोठं व्यापणारा असेल, तर बाकी मग 2%, 5% तर आपणच त्याचं लॉजिक लावू शकतो, की
की कोण किती दिवस सस्टेन होऊ शकतं, कारण ही परिस्थिती 1956च्या अगोदर पण होती. आज आपण म्हणतो की इन्शुरन्सची जागरूकता आज वाढलेली आहे, पण 1956च्या अगोदरपर्यंत भारतामध्ये साधारणतः 200 ते 250 इन्शुरन्स कंपन्या स्वातंत्र्याच्या आधीपासून काम करत होत्या. पण मग LICची स्थापन करण्याची गरज का पडली, किंवा लोक म्हणतात मोनोपॉली होती, की 1956 पर्यंत गव्हर्नमेंटकडे किंवा शासनाकडे खूप सारे पॉन्जी कंपन्या आल्या. त्यांनी वेगवेगळे वायदे करून लोकांकडनं, सामान्य लोकांचा कष्टाचा पैसा जमा करून त्या पसरवायच्या, आणि याचा अंतिम जे होतं ते शासनाकडे यायचं. मग शासनाने ठरवलं की हे सगळं कोलॅबरेशन एकत्र करायचं, आणि एकमेव कंपनी असेल जी भारतामध्ये, की ती LIC असेल. LIC IPO बाबत अनेक गैरसमज आहे. समज असे आहे की जे सामान्य पॉलिसीधारक आहे त्यांना असं वाटतं की LICचा IPO बाजारात काढल्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त पैसा मिळू शकतो, आणि गैरसमज असे साधारण पसरवले जातात किंवा चर्चा केली जाते की LIC IPOचा जो हा केंद्र शासनाचा प्रयोग आहे तो सक्सेस होणार नाही. तर याचा जो गैरसमज जो आहे, जो निर्माण आता केला जातो आहे किंवा झालेला आहे, याविषयी तुमची स्पष्ट भूमिका काय असणार आहे, किंवा तुम्ही काय मार्गदर्शन करू शकता त्याविषयी? या निर्गुंतवणुकीकरणाच्या बाबतीमध्ये आज आपण सगळे सामान्य पार्श्वभूमीतनं आलेले माणसं आहेत. तर आपण जर शेतात आपण एखादा माल पिकवलं तर आपली नक्कीच भूमिका असते की त्याला योग्य भाव किंवा जास्त भाव मिळाला पाहिजे. तर आज जर शासनाकडे जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे जे शेअर्स आहेत ते 65,000 कोटीचे आहेत, आणि जे मार्केटमध्ये ते फ्लोट करता जातं, तर त्याला नक्कीच त्याच्यापेक्षा 3 पट 4 पट 5 पट जी त्यांना भाव मिळणार आहे, तर तो नक्कीच कोणी सर्वसामान्य जरी असला तरी तो पण हीच क्रिया करणार आहे. आणि आजच्या याच्यात ती काळाशी सुसंगत भूमिका आहे. मित्रांनो, शिवतेज डिजिटल मीडियासाठी आपल्याला जे गुंतवणूक क्षेत्रातले जे तज्ज्ञ आहेत, मोहन सानप, तर त्यांनी आपल्याला LIC IPO बाबत चांगल्या प्रकारे माहिती दिलेली आहे. या माहितीचा शिवतेज डिजिटल मीडियाच्या प्रेक्षकांसाठी निश्चितच चांगला उपयोग होणार आहे. तर मोहन सानप सरांना आमचा एक शेवटचा प्रश्न असा आहे की जे काय त्यांनी जी माहिती दिली त्याच्या पलीकडे LIC IPO विषयी त्यांच्याकडे काही माहिती आहे का, ते शिवतेज चॅनलच्या मार्फत आपल्याला काही सांगू इच्छितात का? आपण त्यांना विचारू. सानप सर, जी तुम्ही आम्हाला आतापर्यंत जी माहिती दिली ती अत्यंत उपयुक्त आहे. त्यामध्ये अनेक गैरसमज देखील प्रेक्षकांच्या आमच्या दूर होऊ शकतात. याच्या पलीकडे तुम्हाला काही स्वतःहून अशी माहिती आहे की जे तुम्ही देऊ शकता, तुम्हाला असं वाटतं की ही शिवतेजच्या प्रेक्षकांसाठी किंवा सामान्य नागरिक किंवा LIC पॉलिसी धारकांपर्यंत पोहोचलेली पाहिजे? हो, यात LIC ऑफ इंडियाच्या बाबतीत मला सांगायचं ठरलं तर यात नक्कीच सांगता येईल की LICने व्यवसाय आणि वृद्धीसोबतच सामाजिक दायित्व पण खूप सारं जपलेलं आहे. ग्रुप इन्शुरन्समध्ये मी तुम्हाला सांगू इच्छितो की 80% जास्त ग्रुप इन्शुरन्स आपण ज्याच्यामध्ये कष्टकरी आणि यांना स्वस्तामध्ये जे ग्रुप इन्शुरन्सच्या पॉलिसीज देतो त्याच्यामध्ये भारतामधला सगळ्यात मोठा हिस्सा LICचा आहे. दुसरा जो भाग आहे की LICच्या बाबतीत सांगायचं की भारत सरकारचे जे बॉन्ड्स येतात, की जे हायवेज असतील, डॅम्स असतील, काही मोठे प्रकल्प असतील, याच्यासाठी जे बाजारामध्ये रोखे आणतं भारत सरकार, तर याचा सगळ्यात मोठा जो खरेदीदार आहे तो LIC आहे. म्हणजे आज भारतात उपलब्ध असलेल्या रोख्यांमधले 20% सरकारी रोखे LICने घेतलेली, की जे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियापेक्षाही जास्त आहे. तर मी ही भूमिका विशद करू इच्छितो. मित्रांनो, शिवतेजच्या प्रेक्षकांसाठी आपल्याला मुख्य गुंतवणूक सल्लागार जे आहेत मोहन सानप यांनी आज आपल्याला बऱ्यापैकी माहिती दिली आहे. ते वेल्थ क्रिएटर म्हणून देखील भूमिका त्यांनी आत्तापर्यंत जे त्यांना पदवी मिळालेली आहे ती सार्थ ठरवलेली आहे. त्याचप्रमाणे LIC IPOसाठी देखील ते उत्तम प्रकारे मार्गदर्शन करीत आहे. तर आज शिवतेज डिजिटल मीडियाला त्यांनी आपल्याला माहिती दिली त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. मोहन सानप सरांना गुंतवणूक क्षेत्रामध्ये प्रतिष्ठेचा मानला जाणारा MDRT पुरस्कार सातत्याने मिळतो आहे. गेल्या अनेक वर्षापासून हा पुरस्कार त्यांना मिळतो आहे. तर सानप सरांचं गुंतवणूक क्षेत्राच्या पलीकडेही एक विश्व आहे छोटंसं. ते म्हणजे सामाजिक क्षेत्रात ते अधिक सक्रिय असतात.
तर आपण त्यांना विचारू का तुमचा नेमके काय-काय उपक्रम, कार्यक्रम असतात? सानप सर, तुम्ही गुंतवणूकदाराचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू शकतात. याच्या पलीकडे तुम्ही एक सोशल वर्कर म्हणून देखील आपली एक प्रतिमा आहे. तर आपण तुमच्या सोशल जे काही ॲक्टिव्हिटी आहे, त्याविषयी थोडक्यात माहिती द्या. सोशल वर्कर हे अशा पद्धतीचं काही नाही सर. पण मी थोडाफार माझं जे समाजाप्रती देणं जे लागतं, ते देण्याचा काही प्रयत्न करतो मी. मागील काही वर्षापासून मी ज्युनियर चेंबर इंटरनॅशनल नाशिक रोड येथे जोडले गेलेलो आहे. त्यांच्यामार्फत आम्ही खूप सारे उपक्रम राबवलेले आहेत. खास करून उद्योजकांसाठी जे आहेत, नवीन जे उद्योजक आहे, तर यांना काय मदत करता येईल, तर त्या माध्यमातून आम्ही मागच्याच काही दिवसापूर्वी इफेक्टिव्ह पब्लिक स्पीकिंग हा जो विषय आहे, तर याच्यामध्ये साधारणतः 60च्या आसपास आम्ही सदस्य जोडले होते, की ज्याच्यामध्ये 23 लोकं हे कॉर्पोरेटमधनं जोडलेले. कारण आजकाल काय झालंय सगळेजण म्हणतात स्टार्टअप सुरू करा, नवीन उद्योजक सुरू करा. पण उद्योजकांना मार्गदर्शन होईल असा एखादा प्लॅटफॉर्म पण आपल्याकडे तयार नाही. तर सातत्याने आमचा त्या जेसिसच्या माध्यमातून मी तिथे ट्रेनिंगचा व्हाईस प्रेसिडेंट आहे. तर त्या माध्यमातून आम्ही सगळे अ, प्रयत्न करत असतो, की दरवेळेस आपण ट्रेनिंग त्यांना कम्युनिकेशनचे असतील, बॉडी लँग्वेजचे असतील, इमेज बिल्डिंगचे असतील, तर ते घेण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो. त्यासोबतच मला नाशकातली हेरिटेज जे ठिकाणं आहेत, तर ते फिरण्याची चांगली छान आवड आहे. तर त्या माध्यमातनं मी महाराष्ट्र टाइम्सच्या याच्यातनं तिथे हेरिटेज वॉक मी आत्तापर्यंत एक 25 ते 30 अटेंड केले आहेत. आणि खास करून माझा प्रयत्न असा असतो, की छोटा माझा मुलगा 6वीला आहे कृष्णा, की त्याच्यासोबत त्याला पण ठिकाणं फिरवता आले पाहिजे. आणि पालकांना पण माझी विनंती की अवश्य नाशिक आपलं किती सुंदर आहे आणि आपण जगातल्या वेगाने वाढणाऱ्या 16व्या नंबरच्या सिटीत राहतोय. तर ते पण अवेअरनेस आपल्यामध्ये आला पाहिजे. या कोविडच्या सेकंड ज्या लाटेमध्ये मला जो खास करून विमा प्रतिनिधी म्हणून किंवा गुंतवणूक सल्लागार म्हणून जो अनुभव आला, की या दरम्यान मी आजपर्यंत त्या पहिल्या एप्रिल ते ऑगस्टच्या दरम्यानमध्ये साधारणतः 40 लोकांचे मी मृत्यू दावे दिलेत. मला सांगायला हे वाटतं, की सगळ्यात मोठा लाईफ लेसन त्याच्यामध्ये मिळालं मला त्या 40 क्लेममध्ये, की आज रोजी फक्त त्यातल्या 5च फॅमिली आज नाशिकमध्ये राहतात. बाकीच्या विमाच्या अभावामुळे सर्व 30 ते 32 ज्या फॅमिलीज आहेत, आज गावाकडे बॅक टू पॅव्हिलियन झालेल्या आहेत. आणि मुलं ज्या उच्चभ्रू स्कूल्समध्ये होते, तर आज एका साध्या स्कूलमध्ये गावाकडल्या खेड्यात जातात. तर सगळ्यांना माझी विनंती आहे, की आपण आपलं स्वतःचं नियोजन व्यवस्थित एक एक्सपर्ट माणसाकडनं करून घ्यावे आणि या आजच्या गुंतवणूक सदराच्या निगडीत जर आपले काही प्रश्न असतील, तर अवश्य मला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि आज मला इथे आमंत्रित केल्याबद्दल उमेशजी देशमुख, शिवतेज चॅनल, नितीनजी बोराडे यांचाही आभार मानतो. धन्यवाद. धन्यवाद सानप सर. मित्रांनो, शिवतेज डिजिटल मीडियाच्या चॅनलमध्ये आत्तापर्यंत आपण धार्मिक स्थळे, तसेच पर्यटन क्षेत्र, तसेच समाजात घडणाऱ्या ज्या विविध घटना, कार्यक्रम असतात, याविषयी आपण व्हिडिओ बघितलेले असेल. शिवतेज डिजिटलचा आजचा हा पहिलाच व्हिडिओ होता गुंतवणूक क्षेत्रातला. तर आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? किंवा याविषयी ज्या सानप सरांनी आज आपल्याला एल-आय-सी IPO संदर्भात माहिती दिलेली आहे. याविषयी आपले जर काही प्रश्न असेल तर आपण शिवतेज डिजिटल मीडिया चॅनलच्या कमेंट्स बॉक्समध्ये जरूर आम्हाला विचारावे. आम्ही ते उत्तर तुम्हाला पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.